पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। दादा काय सांगाल, आज आपण जेएम या संस्थेच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी मदतीचं किट वाटप या ठिकाणी केलं, काय सांगाल? सध्या सोलापूर शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूरजन्य परिस्थिती झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। सोलापूर शहरामध्ये शिंगोली, तरडगाव, शिवणे व जो नदीकाठचे गाव आहेत त्या गावाकाठची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे। या सर्व गोष्टीचा विचार करून, या सर्व गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी जो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा जीएम संस्थेच्या वतीने उत्साहात मिरवणुकीच्या माध्यमातून साजरा केला जात होता, ती मिरवणूक कॅन्सल करून त्या मिरवणुकीला येणारा जो खर्च आहे तो पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करून एक दिलासा देण्याचं काम जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संत बाळासाहेब वाघमारे व जीएम मित्र परिवाराच्या वतीने करण्याचं एक आम्ही मानसिक ठेवलेला आहे। अनेक सामाजिक संस्था मदत कार्यात उतरत आहेत, परंतु कुठेतरी शासनाचे प्रतिनिधी मात्र या लोकांकडे कुठेतरी दुर्लक्ष करते, काय सांगाल? मी आपल्या माध्यमातून शासनाला देखील विनंती करतो की ज्या भागामध्ये पूरजन्य परिस्थिती आहे त्या नागरिकांची अत्यंत बिकट अशी परिस्थिती झालेली आहे, तर जिल्हाधिकारी साहेबांनी व त्यांनी नेमून दिलेल्या प्रत्येक मंडल अधिकाऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर जाऊन पाहणी करून लवकरात लवकर पूरग्रस्त नागरिकांपर्यंत जेवढी मदत पोचवता येईल तेवढी पोचवावी, यासाठी आम्ही जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून देखील कलेक्टर साहेबांकडे पाठपुरावा करू। या पूर परिस्थितीमुळे अनेक जनावरे देखील दगावली आहेत आणि वाहून गेले आहेत, परंतु त्याकडे शासन मात्र दुर्लक्ष करते। या पुरामुळे जे जनावरं दगावलेले आहेत किंवा शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे, तर मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर ज्या ठिकाणी जनावरे दगावलेले आहेत व शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणचे पंचनामे करून त्यांना भरीव अशी मदत सरकारच्या माध्यमातून पोचवावी व त्यांना एक नव्यानं उभं करण्याचं काम सरकारनं करावं, मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा